हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. तर जेई ॲडव्हान्सच्या PYQ सिरीजमधला 2025चा पेपर नंबर 1 क्वेश्चन सॉल्व करतो आपण 12. याच्या आधीचे क्वेश्चन सॉल्व केले तुम्ही बघू शकता. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की लेट आर रियल नंबर. ओके, एक फंक्शन डिफाईन आहे रियल नंबर टू रियल नंबर अँड बी अ फंक्शन सच दॅट फंक्शनची प्रत्येक व्हॅल्यू काय 0 पेक्षा मोठी आहे. 0 पेक्षा मोठी असणारे लेक काही फंक्शन आहे की जी नेहमी 0 पेक्षा वर राहते फॉर ऑल एक्स. तर बेसिकली असं एकच फंक्शन आपल्याला तर बरेच माहीत असतील, ते नाही करायचं. पण आज जे आपण युजली सॉल्व करतो त्याच्यानुसार हे रिलेशन फॉलो करणार आहोत. एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस वाय. तर बेसिकली आपल्याला फंक्शन माहिती आहे की दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए टू दी पॉवर एक्स असेल. ए काहीतरी कॉन्स्टंट असेल बट एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर. तुम्हाला असं आठवेल तर हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. याला तुम्ही असं ड्रॉ करता बघा, प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे फंक्शन काय कधीही 0 होत नाही. सो बेसिकली हे आपलं फंक्शन आहे. आता ही आपली पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली. त्याने म्हटलं काय की असे रियल नंबर आहे A1 A2 A3 A4 हे सगळे काय AP मध्ये आहे. ओके, ठीक आहे. सो लेट्स से कुठल्या जनरल टर्म आपण लिहू. लेट an इज इक्वल्स टू A1 स्टार्ट केलेला आपण A1 प्लस n टाइम्स d. हा जनरल नंबर आहे आपला ना. a प्लस नॉर्मल तर an-1d पाहिजे. ठीक आहे, n-1 इंटू डी लिहितो. ते जास्त सोपं आहे कारण ते आपण जास्त यूज करतो. हा जनरल नंबर आहे. त्याने म्हटलं काय की हे AP मध्ये आहे म्हणून ते आपण A1 प्लस n-1 इंटू डी लिहिला AP मध्ये आहे. तर आता हे गिवन दोन कंडिशन आहे. a ची व्हॅल्यू इथून घ्यायची या फंक्शन मध्ये पुट करायची. कुठला फंक्शन आहे? हे फंक्शन आहे आणि हे दुसरं रिलेशन दिलं आहे. ठीक आहे, चलो पहिले रिलेशन आपण फॉलो करूया. फक्त f माहिती आहे आपल्याला A31. तर A31 पाहू आपण. सो f ऑफ A31 म्हणजे बेसिकली हा x च्या ठिकाणी, लक्षात ठेवा हा x आहे ना, x च्या ठिकाणी आहे. तो काय झाला मग कुठल्या तरी कॉन्स्टंट a चा नंबर काय झाला इथं x च्या ठिकाणी A31 झालं. आणि A31 ला आपण काय लिहू शकतो a इंटू A1 प्लस n किती आहे 31 मायनस 1 इंटू डी किंवा 30d. सो बेसिकली डायरेक्ट लिहू शकतो a टू पॉवर A1 प्लस 30d. डी आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही अजून. सिमिलरली आपल्याला दुसरं दिलं आहे एफ ऑफ A25. ते पण करायचं सेम लॉजिक. A25 आणि काय होणार डायरेक्टली तुम्ही A1 प्लस 25 चं किती झालं 24d. ओके, दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. आणि रिलेशन तुम्ही लिहू शकता की आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ A31 इज इक्वल्स टू 6 टाइम्स एफ ऑफ A25. हे व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तुम्हाला मिळणार ओके a टाइम्स A1. आता बघा प्लस मध्ये असल्यामुळे मी काय करतो ना सेपरेट करतो. इंटू पॉवरचा प्लस आहे ना, आपण सेपरेट करू शकतो. 30d इज इक्वल्स टू 6 टाइम्स a इंटू a चा पॉवर हा A1 दिसते आणि a चा पॉवर 26d. 24d. दोन्ही व्हॅल्यू सारख्या, ते बेसिकली रेशोमध्ये कॅन्सल होईल. मला मिळाला a टाइम्स 30d किंवा मी याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. 30 ला ठीक आहे असंच लिहितो 30d इज इक्वल्स टू A24d. ओके, हे आपण जस्ट सध्या लक्षात ठेवू. आणखी सिम्प्लिफाय करू शकतो बट ओके नो प्रॉब्लेम. ते दोन्ही सारखेच नंबर आहे ना, तुम्ही त्याचा रेशो घेऊन करू शकता. त्याला मी असं लिहू शकतो ना की A24d प्लस 6d इज इक्वल्स टू 30d. म्हणजे हा A24d च्या बरोबर होईल. याला सेपरेट करा. A24d इंटू A6d इज इक्वल्स टू A24d. ठीक आहे, आणि हे कॅन्सल तर A6d इज इक्वल्स टू 1. एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सध्या एक्झॅक्टली काय ते आपल्याला माहिती नाही. A6d इक्वल्स टू 1 मिळाला. तर त्याच्यामध्ये काही आपण डिटेल जाणार नाही. ओके, काहीतरी राहिलं इक्वेशनमध्ये, करेक्शन झालं काहीतरी लिहायचं. बघा इथे हे क्वेश्चनमध्ये 6 नाही आहे, हा 64 आहे. इथे पण 6 नाही आहे, इथे 64 पाहिजे. इथे पण आला असला आपलं 64
इथे पण प्रत्येक नंबर सोबत 64 मल्टिप्लाय आहे. 64 आहे, तर याला पण आपण काय लिहू शकतो, 64 लिहू शकतो. याचा आपण 6वाच रूट जर आपण काढला, 6th रूट, सो a चा पॉवर d 6th रूट हा जरा 2 चा पॉवर 6 असते माहिती आहे तुम्हाला. दिस इज इक्वल 2 चा पॉवर 6. तर बेसिकली आपल्याला मिळालं 2. a चा पॉवर d म्हणजे काय झाला, 2 झाला. म्हणजे इथे सिंपलचा रिलेशन आहे, एवढं का तसाच मिळाला. ओके, आता सेकंड रिलेशन यूज करू आपण. ठीक आहे, एकदा समजून घ्या काय लिहिलं तिथे आपण रिलेशनमध्ये. हे आपल्याला कंडिशन माहीत पडली, a चा पॉवर d म्हणजे किती झाला, तर 2 झाला. ओके, तर इथे आपण सेकंड कंडिशन यूज करू. समेशन I is equals to 1 to 50. ओके, f of a1 equals to 3 into 2 to the power 25 plus 1. ओके ओके, ठीक आहे. तर f of a1 करून घेऊ मग. समेशन I equals to 1 to 50. f मध्ये व्हॅल्यू पुट करा. f मध्ये व्हॅल्यू पुट करा. f किती आहे, a चा पॉवर. a चा पॉवर आता ai झाला आहे ना, हा ai आहे ना, तर a चा पॉवर ai झाला. दिस इक्वल्स टू 3 into 2 चा पॉवर 25 टोटल प्लस 1. आता याला सॉल्व करणं डिफिकल्ट आहे की नाही ते तुम्ही डिसाईड करा. कसं डिसाईड करणार आहे, मला समेशन करायची आहे. इथे a चा पॉवर वाढवत चला. सो a, मी काम करतो याला, हा जो a आहे कॉन्स्टंट आपल्याला आधी आपण सिम्प्लिफाय करूया. i इक्वल टू 1 to 50. हा a तसाच आहे. a म्हणजे काय झालं, कुठल्याही जनरल टर्मसाठी a1 प्लस i मायनस 1 इंटू d याची समेशन आहे ती. आता सॉल्व करायला तरी जागा करतो मी, इथे इरेज करतो. हे एक रिलेशन लक्षात ठेवजा. त्यातून काय म्हटलं आहे, a चा पॉवर d इक्वल्स टू 2 मिळाला. ओके, ठीक आहे, हे रिलेशन लक्षात ठेवा. मी थोडं इरेज करतो आणि जागा बनवतो. ओके, हे रिलेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे, काही मोठा इश्यू नाही आहे. आपल्याला बघा काय करतो मी, म्हणजे समेशन I equals to 1 to 50. हा झाला a चा पॉवर a1 मायनस d इथे ठेवतो, मायनस d आपण एक बाहेर असला a1 इंटू a चा पॉवर i. आता बघ a ची पॉवर i ची मतलब आहे, हा तर टर्म कॉन्स्टंट आहे, तो टर्म आला बाहेर. a चा पॉवर 1 मायनस d, ठीक आहे, इक्वल्स टू समेशन I इक्वल्स टू 1 to 50. हा झाला a चा पॉवर i. आता लक्षात ठेवा, a चा पॉवर i म्हणजे एकदा i1 झाला, एकदा 2 झाला, एकदा 3 झाला, एकदा 4, 50. सो बेसिकली हा काय, सम ऑफ जीपी आहे. सम ऑफ जीपी आहे. a चा पॉवर 1 तुम्हाला माहित नसेल तर बघा, असं लिहू शकता तुम्ही बघा की a चा पॉवर 1 प्लस a चा पॉवर 2 प्लस a चा पॉवर 3. i ची व्हॅल्यू चेंज करत चला a चा पॉवर 50 पर्यंत. त्या समचा फॉर्म्युला लिहिणार आहे आपण डायरेक्ट. सो इथे मी आधी लिहितो a चा पॉवर a1 डिवाइडेड बाय a चा पॉवर d, मायनस मध्ये असल्यामुळे. समचा फॉर्म्युला, फर्स्ट टर्म that is a1 into a to the power 1 50 minus 1 divided by a1 minus 1. तर असं काहीतरी आपलं रिलेशन आलं. सम ऑफ जीपी तुम्हाला माहित असलं पाहिजे. सम ऑफ जीपी काय असते, a into a to the power n minus 1. ठीक आहे, ओके. डी तर डी आय पाहिजे, तो डी राहिला इथे, डी आय डी चा पॉवर 50 डी, ठीक आहे, ए डी. ओके, फर्स्ट टर्म आपली एच आहे. हे झालं आपलं, नो प्रॉब्लेम. दिस इज अवर समेशन. आणि याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. दिस इज इक्वल्स टू 3 into 2 चा पॉवर 25 प्लस 1. हे आपल्याला याची व्हॅल्यू. ओके, आता त्याची आपल्याला फक्त काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे व्हॅल्यूचं की आपल्याला काय काय व्हॅल्यूज मिळू शकतात. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन चालला आहे, पण जास्त काही विचार करू नका. या क्वेश्चनला कॉम्प्लिकेट करू नका. जे दिसतं डोळ्यासमोर बरोबर लिहा फक्त. इथं a चा पॉवर डी आय होता, जे लिहिताना मी लिहायला विसरलो. इथे पण a चा पॉवर डी डी कॅन्सल झाला आहे. ओके, ए आणि डी चा आपण रिलेशन काढलं, इक्वल्स टू 2 होते. सो ए चा पॉवर a1, ओके, इथे झाला 2 चा पॉवर 50 मायनस 1 आणि हा 2 मायनस 1 इज इक्वल्स टू 3 इंटू
2 चा पॉवर 25 प्लस 1 सिंपल्स आहे. आपल्याला फक्त a1 ची व्हॅल्यू काढायची आहे. a चा पॉवर a1 हा 2 मायनस 1 तर 1 झाला. सो 3 इंटू 2 चा पॉवर 25 प्लस 1 आणि डिवायडेड बाय 2 चा पॉवर 50 मायनस 1. इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर तुम्ही जर अप्लाय केला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 2 चा पॉवर 25 त्याचा स्क्वेअर जर आपण केला तर 2 चा पॉवर 25 प्लस 1 आणि 2 चा पॉवर 25 मायनस 1 मिळणार. हे दोन कॅन्सल होईल. सो फायनली आपल्याला आणखी रिलेशन मिळालं. a चा पॉवर a1 इज इक्वल्स टू, इथे उत्तर लिहितो मी, a चा पॉवर a1 इज इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 2 चा पॉवर 25 मायनस 1. हे दुसरं रिलेशन आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तर दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. मॅक्सिमम काम आपलं संपलं. आता फक्त फायनली आपल्याला काय करायचं आहे, शेवटची व्हॅल्यू काढायची आहे. कुठली? जी आपल्याला फाइंड करायला सांगितली आहे. बस तेवढं सॉल्व करूया. ठीक आहे. तर फाइंड समेशन सेम लॉजिक आहे. आता आय इक्वल्स टू 6 पासून 30 पर्यंत चालला. ओके. आणि एफ ऑफ ए आय सांगितलं आहे. तर एफ ऑलरेडी माहिती आहे आपल्याला काय आहे. तर आय इक्वल्स टू 6 to 30. ए आय म्हणजे ए टू दी पॉवर a1 प्लस आय मायनस 1 इंटू डी. ओके. सिम्पल्स आहे. थोडा पहिले आपण कॉमन काढलं होतं. ए टू दी पॉवर a1 आणि हा मायनस डी इथे बाहेर आला आहे. समेशन आय इक्वल्स टू 6 to 30 ए टू दी पॉवर आय इंटू डी. ओके. बस एवढंच काम होतं आपल्याला. आता बघा व्हॅल्यू पुट करतो बघा. 6D 7D 8D 9D किंवा तुम्ही असं करू शकता. इथे ए टू दी पॉवर डी चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ए टू दी पॉवर आय डी माहित आहे. ए टू दी पॉवर डी आपल्याला माहित आहे. बेसिकली तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 2 टू दी पॉवरचा फॉर्म्युला 2 चा पॉवर 1 2 3 4 5 30 पर्यंत 6 पासून. ओके. म्हणजे तुम्ही जर सॉल्व जरी करतो म्हटलं इथे आपल्याला मिळालं ए चा पॉवर a1 आणि हा ए चा पॉवर डी. आता समेशन करायचं म्हटलं बघा मी एकदा फक्त काय करतो, याला असं लिहितो आय इज इक्वल्स टू 6 to 30. हा ए चा डी झाला आणि याचा पॉवर आय आहे. ए चा पॉवर डी म्हणजे किती आहे 2 झाला. सो मी याला असं लिहू शकतो ए चा पॉवर a1 ए चा पॉवर डी म्हणजे इथे 2 झाला. समेशन आय इक्वल्स टू 6 to 30 2 चा पॉवर आय पासून स्टार्ट करायचं आहे. मी सॉल्व करतो म्हटलं तर एकदम काही मोठं काम नाही आहे. झाला आता आन्सर आहे की ए चा पॉवर a1 बाय 2 इंटू जे ते ॲडिशन राहील 2 चा पॉवर बघा 6 प्लस 2 चा पॉवर 7 प्लस 2 चा पॉवर 8 टू सो ऑन. 2 चा पॉवर कधीपर्यंत जाईल तो 2 चा पॉवर जाईल 30 पर्यंत मॅक्स. ठीक आहे. आय टू 30 बेसिकली हा काय जीपी जीपीचा सम आहे. त्याला पण सॉल्व करता येईल. ए चा पॉवर a1 इथे लिहू आपण 2 असंच ठेवू. 2 चा पॉवर इथून 6 जरी कॉमन काढला तरी चालतं. तर 2 चा पॉवर 6 कॉमन काढला सो 1 प्लस 2 चा पॉवर 5 कॉमन काढतो 2 प्लस 2 चा पॉवर 1 2 चा पॉवर 2 म्हणजे 2 राहिलं. सो 2 चा पॉवर 2 2 चा पॉवर 3 अप टू किती 5 कमी करायचे 2 चा पॉवर 25 आणि समेशन जर आपण सॉल्व केलं तर बघा 2 चा पॉवर 4. सो a टू दी पॉवर a1 इंटू 2 चा पॉवर 4 इंटू समेशन 2 इंटू 2 टू दी पॉवर 25 मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1. बस एवढंच काढायचं होतं. आता याची व्हॅल्यू काढायची म्हणजे a1 ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर a1 ची व्हॅल्यू पुट करू. सो 2 इंटू a1 2 चा पॉवर इथे 5 झाला. हा 2 इंटू हा ठीक आहे 2 चा पॉवर 5 2 मायनस 1 तर 1च होते. 2 टू दी पॉवर 25 मायनस 1 आणि याची व्हॅल्यू जी पुट करणार आहे a1 ची ते किती आहे 3/2 चा पॉवर 25 मायनस 1. हे दोन कॅन्सल. 2 चा पॉवर 5 3 इंटू 2 चा पॉवर 5 असते 32. सो 3 गुणिले 6 3 3 9. बेसिक आन्सर आहे 96. एवढा मोठं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक छोटासा आन्सर मिळाला. ते आन्सर आहे 96. कॅल्क्युलेशन मध्ये वेळ खूप लागला याच्यामध्ये. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये करू शकलो असतो पण तेच मग हे लिहावं नसतं लागलं. मग डायरेक्ट लिहावं लागलं असतं इथे शॉर्टकट मध्ये.
डायरेक्ट याचा आन्सर लिहिता आला असतं हा फॉर्म्युला यूज करून. सेम इथे पण करता आलं असतं, सेम तिथे पण करता आलं असतं. तर थोडासा वेळ लागेल सॉल्व्ह करायला, पण क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे. बेसिक सिक्वेन्स सिरीजचा क्वेश्चन एपी आणि जीपी शी रिलेटेड आहे. सो आन्सर आलं 96. लेंदी वाटला असेल तुम्ही शॉर्टकट थोडा करू शकता आणखी, पण जर काही डाऊट असेल एक्सप्लेनेशनमध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.